लाटाबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने आणल्या सारंगी पेट्या घुमू दे रामा पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा कशी नाच ग रेश्मा नाचू मी कशी नाच नाच कशी नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा गणपती बाप्पा। नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये। मी आज आलेले आहे विक्रोळी ईस्टला द डान्स यार्ड या स्टुडिओमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल की मंगळागौरीचे जे खेळ आहेत ते सगळे चालू आहेत इकडे आणि याच महिलांशी पारंपरिक मंगळागौर जो हा ग्रुप आहे याच महिलांशी आपण गप्पा मारणार आहोत आणि बघणार आहोत की गणपतीमध्ये किंवा मंगळागौरीत कोणकोणते खेळ असतात। आता तुम्ही पण सुरुवातीला विचार केला असेल की ही आज पारंपरिक वेशभूषेत का दिसते, तर त्याचं कारण सुद्धा हेच आहे कारण मी सुद्धा मंगळागौरीचे काही खेळ यांच्यासोबत खेळणार आहे। चला तर मग आपल्या मैत्रिणींना भेटूयात आणि काय मजा असते मंगळागौरीची ही सुद्धा बघूयात। रामा पावा वाजू दे हु 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 हु। मंगळागौरचा खेळ आता सगळा चालू होता पण मी आल्यामुळे माझ्या मैत्रिणी थोडं सांभाळ। नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माय महानगर मानिनीमध्ये। तर मंडळी आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने यांचा ग्रुप फॉर्म झालाय आणि कशा पद्धतीने हे सगळे एन्जॉय करतात। ताई, किती वर्ष झाली तुम्ही हे करताय आणि कशी मजा येते? आम्ही हा खेळ गेल्या वर्षीपासून खेळत आहोत। आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम करण्यात आलेला होता, त्यामुळे आम्ही आमचा ग्रुप तयार केलेला आहे। ह्या सगळ्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत, म्हणजे मुलांच्या आई आहेत त्या सगळ्या। भारी, म्हणजे खरंच खूप सुंदर दिसताय तुम्ही सगळ्या जणीच। आज तुमचं नाव काय? शुभांगी प्रदीप वराडे, तुमचं? मेघना मयुरेश फणसेकर, तेजस्वी रितेश रणपिसे, पूजा चव्हाण, स्मिता राजेश माळवे, दीपिका सुनील तायडे। दीपिका ताई, मी यांच्याकडे पण येणारच आहे। सगळ्यांची आपण नावं सुद्धा जाणून घेऊयात कारण मंगळागौरीचा खेळ खेळायचा तर आपल्या मैत्रिणींची नावं आपल्याला माहिती पाहिजेत। तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे एक सुंदर असं आवरायचं आणि गणपती जेव्हा येतो तेव्हा हा सण सुरू होतो आणि मंगळागौरीची एवढी आपण महिला तयारी करतो, म्हणजे दिवसभराचा थकवा पूर्ण जातो यामध्ये। कित्येक जणी तर दिवसभर काम करून सुद्धा मस्त धमाल करतात, काय सांगाल? मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीत स्त्री म्हणून घरात काम करून सगळा पूर्ण वेळ ह्या मंगळागौरीसाठी वेळ देतात तो महत्त्वाचा आहे आमच्यासाठी। ह्या माझ्या सखी सगळ्या मैत्रिणी ह्या महत्त्वाच्या देतात, आम्हाला प्रोत्साहन करतात या गोष्टीसाठी, तर हे महत्त्वाचं आहे आम्हाला, बाकी काही नाही। ताई, तुमच्याकडे ते कसं वाटतंय तुम्हाला इतक्या सगळ्या महिलांच्या सोबत खेळताना? खूप छान वाटतं कारण ॲक्च्युली बघायला गेलं तर बायकांना असा वेळ भेटत नाही कधीच। कामात ह्याच्यामध्ये असतात, काही जणी नोकरी करून येतात, पण ह्या निमित्ताने का होईना सगळ्या एकत्र जमतात आणि सगळ्या जणी येतात आणि थोडीशी खेळ खेळतात, त्यांनाही मजा येते आणि आम्हालाही मजा येते। आम्ही सुद्धा खूप ही तुमची मजा किंवा मंगळागौरीचा जो खेळ आहे तो बघण्यास उत्सुक आहे। मी ताई तुमच्याकडे येते, तुमचं नाव विचारायचं राहिलं, सॉरी। वीणा प्रवीण वाघमारे, अलका राकेश गायकवाड, हेमलता महादेव रामुगडे। हेमलता ताई, आता आपण मंगळागौरीचा तुमचे सगळे खेळ बघणार आहेत, पण पहिल्यांदा ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा कधी अडचण आली होती का? काय सेटल ठेवलेलं त्यावेळी? म्हणजे माहिती होतं मंगळागौर, पण कधी अशी प्रॅक्टिस नाही किंवा कधी असं काही केलं नव्हतं। स्कूलमध्ये कार्यक्रम होता तर मग आई म्हणून मग म्हटलं घ्यावं, भाग घ्यावा। तर आमच्या टीचर बोलल्या की तुम्ही घेतलंच पाहिजे, मुलांकडून तुम्ही सगळं करून घेता, तुम्ही घेतलंच पाहिजे। आमच्या टीचरने आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं। म्हणजे तुम्ही सगळ्याजणी आता सुपर मॉम आहात तर सगळ्याजणी, आणि निश्चितच सगळ्या सुपर मॉम मंगळागौरीसाठी आता काय धमाल घालणार आहेत चला पाहूयात। गणपती बाप्पा मोरया। लाटाबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने आणल्या सारंगी पेट्या लाटाबाई लाट्या चंदनी लाट्या। नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग रेश्मा नाचू मी कशी।
बरं बरं घेते, हंड्यावर हंडे 7, त्यावर ठेवली परात, परातीमध्ये होते सातू, सातूचा केला भात, भातावर वरण, वरणावर तुपाची धार, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, जोड्यात हलगडी हलगडीत सलगडी, सलगडीत पिंजरा, पिंजऱ्यामध्ये राघू, राघूच्या तोंडी उंबर. प्रवीण रावांचं नाव घेते, ऐका. काढा रुपये 100. रामा पावा वाजू दे, घागर घुमू दे, घुमू दे. रामा पावा वाजू दे, घागर घुमू दे, घुमू दे. रामा पावा वाजू दे. हु 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 हु. होती तुळस, तुळशीजवळ लावला दिवा, रितेश रावांचं नाव घेते, जन्मोजन्मी हाच जोडीदार हवा. सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी, महादेवरावांचे नाव घेते 7 जन्मासाठी. गौतम बुद्धाच्या मूर्तीला नमस्कार करते वाकून, प्रदीप रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. मोह नाही पैशाचा, गर्व नाही रूपाचा, राजेशी संसार करते मी सुखाचा. नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा, बेनी नाही मला, नाचू मी कशी, नाच ग घुमा, नाचू मी कशी, नाच ग घुमा, नाचू मी कशी, नाच ग रेश्मा, नाचू मी कशी, नाच नाची कशी. लाटाबाई लाट्या, चंदनी लाट्या, मामानी आणल्या सारंगी पेट्या. लाटाबाई लाट्या, चंदनी लाट्या, लाटाबाई लाट्या, चंदनी लाट्या, लाटाबाई लाट्या, चंदनी लाट्या, लाटाबाई लाट्या, चंदनी लाट्या. मंडळी, मंगळागौर तर तुम्ही पाहिली असालच, पण यातील खेळ तुम्हाला कसे वाटले हे कळवायला विसरू नका. पण याआधी ही मंगळागौर बसवणारे, त्याचबरोबर या सर्व महिलांना प्रोत्साहन देणारे प्रवीण सर माझ्यासोबत, आम्ही पूर्ण ग्रुप सोबत बसलोय. प्रवीण सर, ही कल्पना कशी सुचली आणि कशा पद्धतीने महिलांनी प्रतिसाद दिला, काय? ॲक्च्युली मी डान्सर कोरिओग्राफर आहे. ह्यांचा शाळेचा ग्रुप होता, ही माझी वाईफ आहे, मला लहान मुलगी पण आहे. त्यांचा एक ग्रुप फॉर्म झाला होता स्कूलमध्ये. त्यांच्या स्कूलमध्ये मंगळागौरची स्पर्धा ठेवण्यात आली होती. तर हे लोक ॲज अ कोरिओग्राफर शोधत होते कोण आम्हाला शिकवेल. मंगळागौर तर त्यांना माहितीच आहे, पण ते लोक शोधत होते की कोरिओग्राफर कोण आहे. तर हिने सुचवलं की माझे मिस्टर करतात, बाकीचे पण थोडेफार लोक मला ओळखत होते. तर तिथून ती यांची जर्नी स्टार्ट झाली. तर स्टार्टिंगला कसं होतं, मंगळागौर होती, पण मी त्यांना बोलायचं की हे लाईव्ह खेळलं जाते. पण आता आधुनिक युग आलं आहे, तर स्कूलने ठेवल्यामुळे त्यांना ऑडिओ पण चालू होतं आणि लाईव्ह पण चालू होतं. मग मी थोडीशी आयडिया लावली. मला आई माझी म्हणायची की मंगळागौर बघ कसं खेळतात, तू तर डान्सर आहे पण हा पण खेळ असतो. तर मी एवढा लक्ष नाही दिला, पण हळूहळू थोडंसं म्हणजे पिक्चर्स वगैरे आले त्याच्यावरती. त्याच्यानंतर त्याचा क्रेज वाढला. मग ह्यांना मला स्टेजवरती परफॉर्म दाखवायचं होतं आणि कॉम्पिटिशन पण ठेवलेली. मग त्याच्यामध्ये कसं झालं की आता मी प्रेझेंट काय करू लोकांना. तर हे लाईव्ह खेळतात, तर लाईव्ह आणि ऑडिओ असं 2 वेगवेगळा भाग होता. तर त्यांनी मिक्स कॉम्पिटिशन ठेवलेलं. तर मी बोललो आता हे प्रेझेंट करायचं आहे लोकांना. मंगळागौर तर लोकांनी बघितले, तर मी थोडीशी युनिक आयडियाज लावल्या, त्याच्यामध्ये थीम टाकली आणि जे काय आहे ते समोर आहे त्यांच्या, आणि थीम तशी प्रेझेंट केली. मग लोकांनी भरपूर त्याच्यावरती प्राइजेस वगैरे जिंकले. निश्चितच इतके प्राइज छान पद्धतीने आवरून खेळतात खरे. आणि प्राइज जिंकल्यानंतर पहिली ज्यावेळी मंगळागौर होती आणि प्राइज मिळालं त्यावेळीची काय भावना होती? खूपच छान वाटलं, कारण खूप ग्रुप होते, जवळजवळ 15-16 ग्रुप होते. आणि या सगळ्या म्हणजे लग्न झालेल्या बायका होत्या आणि काय त्यांचे लहान लहान तेव्हा मुलं होते. तर त्यांना पहिलं थँकफुल आहे मी की मला जे पाहिजे होतं त्यांनी प्रेझेंट केलं. आणि सगळ्या एवढ्या 18 ते 20 लोकांमध्ये ते लोक स्वतः जिंकून आले. तर एक सॅटिस्फॅक्शन खूप चांगलं मला वाटलं की लोक मी जे शिकवलं ते प्रॉपर केलं. खूप छान वाटलं आम्हाला सुद्धा भेटून. खरं तर असं म्हटलं जातं की बाई ही बोटावर पुरुषाला नाचवते, पण तुम्ही अक्षरशः इतक्या सगळ्या बायकांना नाचवलं, इतकी छान मंगळागौर केले.
पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली स्वतःची पत्नी ज्यावेळी इतक्या साऱ्या महिला ग्रुपला घेऊन येते आणि म्हणते की आपण मंगळागौर करूया, तर हा खूप विश्वासाचा ताई भाग आहे. याबद्दल काय सांग? आता खरं सांगायचं म्हटलं तर मी पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा नाचणार होते कुठल्याही स्टेजवरती, तर मलाही ते थोडंसं अवघडल्यासारखंच होतं. कारण मी कधीतरी शाळेमध्ये वगैरे डान्स केले होते, त्याच्यानंतर पहिल्यांदा करायचं होतं. तर पहिलं तर मी यांनाच विचारलं, म्हटलं नक्की मी करू का? तर हे बोलले. ह्यांनी पण मला सपोर्ट केला, माझ्या घरच्यांनी पण तेवढाच मला सपोर्ट केला की जा तू कर. आणि आम्ही केलं आणि आम्ही जिंकलो. आणि त्याच्यामध्ये खूप प्राऊड फील आहे की माझे मिस्टरच कोरिओग्राफर आहे. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही तुमचा वेळ काढलात आणि इतकं नटून थटून मंगळागौर आमच्या प्रेक्षकांसाठी इकडे सगळी दाखवल्यात. खूप छान आणि मला खूप मस्त वाटलं की तुमच्याशी पूर्ण वेळ घालवता आला. संपूर्ण मंगळागौर नाही पण काही स्टेप्स तरी मी केलेले आहेतच, त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे आभार. त्याचबरोबर प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की याच पद्धतीचे सणासुदीचे असू देत किंवा अनेक मनोरंजन क्षेत्रातील व्हिडिओज असू देत तुम्हाला माय महानगर मानिनीवर पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच करा. आजची मंगळागौर कशी वाटली हे कॉमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.